उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाला विरोधक हजर राहणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। मवियाच्या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीवरती होणार चर्चा। शरद पवारांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता केलं दाखल। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून दिली माहिती। भिगवणमधील घटनेच्या निषेधार्थ उद्या सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामती, दौंड, इंदापूर बंदची हाक। नवी मुंबईतील 50% मालमत्ताधारक वर्षानुवर्ष मालमत्ता कर भरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर। कर न भरणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा आयुक्तांचा इशारा। मुंबईतील घाटकोपर आर-सिटी मॉलजवळच्या मेट्रो 4च्या खांबाला गेले तडे। मेट्रो कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित। अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा थैथयाट। ग्लोबल टॅरिफ 10%वरून केलं थेट 15%। पाकिस्तानचा अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतात हवाई हल्ल्यामध्ये 25 नागरिक ठार। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये आज भारताची दक्षिण आफ्रिकेसोबत लढत। अहमदाबादमध्ये खेळला जाणार सामना। वाल्मिक कराडने सुप्रीम कोर्टामध्ये जामिनाकरता अर्ज केलेला आहे। यावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे, अशी माहिती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अटकेत आहे। 2 महिने अगोदर ज्यावेळेस डिसेंबर 17ला बेल रिजेक्ट झाली हायकोर्टात, त्याच्या काही दिवस पुढं एक 8 दिवसाच्या आतच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं आणि ते कॅव्हेट दाखल केल्याप्रमाणे त्यांनी 1-2 महिने म्हणजे शांत बसून आत्ता तिथं अपील केलेलं आहे। परंतु प्रत्युत्तरात आमचे जे वकील आहेत सरकारी पक्षाकडून दिलेले, ते वकील आणि आम्ही त्यावर जे काही 26 तारीख आहे त्याची, तर त्या तारखेला आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला उपस्थित राहणार आहोत। कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही। इतकं पाप केलंय ना तुम्ही, उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे। आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे, आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल। आता बाहेर नसतो खेळ, इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा मसाजोगला येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। खरं तर कृष्णा आंधळे पोलिसांच्या दप्तरी फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मग कृष्णा आंधळे गावी कसा आला? आणि जर धनंजय देशमुखांचा दावा खरा आहे, तर मग कृष्णा आंधळेला कुणाचा आशीर्वाद आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 साली निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडसह 7 आरोपी अटकेत आहेत। कृष्णा आंधळे फरार आहे, त्यामुळे कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती। आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं, यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। मसाजोग मध्ये ते गंभीर बाब आहे, त्याच्यावरती तर एक गृहमंत्रालयाला कळवायला लागेल की जर एक कुख्यात गुंड, ते आरोपी फरार झाला,
तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे. मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का. कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील, ते गृहमंत्री आहे. शेवटी या राज्यात शेवटच्या व्यक्तीलाही सुरक्षा देण्याची जबाबदारी गृह विभागाला आहे. या संदर्भामध्ये जी काही तक्रार नोंदवली गेली असेल त्यावर आधारित चौकशी केल्या जाईल आणि अशी धमकी दिली जात असेल तर त्याला व्यसनही घातलं जाईल धमकी देणाऱ्याला. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. वाल्मिक कराड यांच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीविताला, आमच्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजे महादेव मुंडेंच्या पत्नी यांचं म्हणणं आहे. त्यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांना सुरक्षेकरता अर्ज सुद्धा केलेला आहे. कुटुंबाबाबत अनपेक्षित घटना घडू शकते, कराडची मुलं त्याला जबाबदार असतील असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या अर्जामध्ये म्हटलेलं आहे. अर्जामध्ये सुशील कराड आणि गणेश कराड यांच्या नावाचा उल्लेखही केलेला आहे. एका अनोळखी मुलाकडून महादेव मुंडेंच्या मुलाला शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कुटुंब सध्या दहशतीखाली आहे असं ज्ञानेश्वरी मुंडे यांचं म्हणणं आहे. की आम्हाला ह्या परिवारापासून धोका होऊ शकतो वाल्मिक कराडच्या, म्हणून आम्ही एसपी सरांना त्या बाबतीत पत्र दिलं आणि त्यामध्येच तो प्रकार घडून गेला. माझ्या मुलाला एका अनोळखी व्यक्तीनं म्हणजे मुलाने आडून माझ्या मुलाला शिवीगाळ करून त्याच्या हातातल्या कडा फेकून मारलं. गोट्या की ते बाबत एकच मागणी आहे की हा संशयित जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करणं गरजेचे आहे, कारण त्याच्यापासून बी आमच्या परिवाराला धोका निर्माण होऊ शकतो. शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून ही माहिती दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया. अभिजित, काय अपडेट? नक्कीच सुवर्ण, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसात शरद पवारांची तब्येत जी आहे ती खालावली होती आणि बारामतीवरून थेट त्यांना रुबी रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक जे आहे पुण्यातलं, त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खोकल्याचा त्रास शरद पवारांना त्यावेळी झाला होता. श्वास घेण्यासाठी थोडीशी अडचण येत होती अशी देखील माहिती त्यावेळी डॉक्टरांनी दिली होती. पण त्यानंतर जवळपास 5 ते 6 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज जो आहे तो रुग्णालयातून देण्यात आला होता आणि त्यानंतर शरद पवार पुण्यातल्या मोदी बागेत खरं तर निवासस्थानी होते. दररोज रुटीन चेकअप डॉक्टरांकडून शरद पवारांचं केलं जायचं, पण आज सकाळपासून पुन्हा त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागले, खोकल्याचा त्रास पुन्हा जाणवू लागला आणि आज रुटीन चेकअपसाठी ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये बरोबर 8:45 वाजता जे आहे ते आले होते. आणि आता त्यानंतर सुप्रिया सुळेंनी स्टेटस टाकत व्हॉट्सअपला ही माहिती दिली की शरद पवारांना आज पुन्हा रुबी हॉल रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट करण्यात येते, उपचारासाठी दाखल करण्यात येते. आता शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं देखील डॉक्टर आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सांगितलं जाते. शरद पवारांना केवळ खोकल्याचा आणि थोडासा दम्याचा त्रास होतोय. रुटीन चेकअपसाठी शरद पवार पुण्यातल्या रुबी रुग्णालयात आले होते. खरं तर आज किंवा उद्या ते मुंबईला देखील परतणार होते, पण पुन्हा शरद पवारांना खोकल्याचा थोडा त्रास असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आता रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात येते, ऍडमिट करण्यात येते. थोड्याच वेळा डॉक्टरांकडून अपडेट माहिती जी आहे ती त्यांच्या तब्येतीबद्दल मिळेल, पण आता तरी शरद पवारांची प्रकृती उत्तम आहे. केवळ रुटीन चेकअपसाठी आले असता त्यांना थोडा खोकल्याचा त्रास जाणवला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात येते. सुवर्ण, नक्की. धन्यवाद अभिजित, माहिती दिल्याबद्दल.